नमस्कार मंडळी, मी किशोरी आणि ह्या माझ्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी संपूर्ण जेवणाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर जेवणामध्ये मी आज फुलकोबीची भाजी तयार करणार आहे आणि भाजी आणखीन पौष्टिक तयार करण्यासाठी मी त्यामध्ये मखाणा घालणार आहे. तर फुलकोबीची भाजी जी आहे ती मखाणा घालूनसुद्धा खूप टेस्टी वाटते. तर मी एका भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि फुलकोबी जी आहे ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, चिरून घेतले आहे आणि त्यामध्ये बटाटासुद्धा घातलेला आहे. तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी कांदा परतून घेत आहे आणि एका बाजूला मी वरण भाताचा कुकरसुद्धा लावून घेतलेला आहे. सकाळची वेळ आहे आणि हे सकाळचं जेवण आहे माझं आजचं. तर मी आज अशा प्रकारचा व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कांदा छानपैकी परतून झाला आहे. तर त्यामध्ये मी आता आले लसूण पेस्ट घालून घेतली आणि ही आले लसूण पेस्ट सुद्धा छान परतून घ्यायची आहे. जेवण तसं रोजचंच आणि सिंपल आहे, पण आज जरा मला वेगळ्या पद्धतीने तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्याची इच्छा झाली. तर मी ह्या पद्धतीने आज व्हिडिओ तयार केलेला आहे. तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटणार आहे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडणार असतील तर मी ह्या पुढचे जे व्हिडिओ आहेत ते मी ह्या पद्धतीनेच तयार करेल. तर कांदा आणि आले लसूण पेस्ट छानपैकी परतून घेतली होती. त्यामध्ये मग मी तिखट, मीठ, हळद आणि धणे जिरे पावडर घालून घेतली आहे आणि टोमॅटोसुद्धा घालून घेतला. छान परतून घ्यायचं आहे. मसाले छानपैकी परतून घेतले आहेत. आता त्यामध्ये मी चिरून घेतलेली फुलकोबी आणि बटाटे जे आहेत ते घालून घेत आहेत आणि हे 1-2 कोबीचे पानं होते तर मी ते सुद्धा घालून घेतले आहेत त्यामध्ये. कारण कोवळे पानं असले की भाजीत घालायला छान वाटतात. फेकून देण्यापेक्षा भाजीमध्ये घातले तर उत्तमच आहे. तर फुलकोबी आणि बटाटे जे आहेत ते छान परतून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये आणि अगदी मंद आचेवर मी ही भाजी शिजवून घेणार आहे. आता त्यामध्ये मी मखाना घालून घेत आहे आणि मी मखाण्याचा वापर बऱ्याच भाज्यांमध्ये करत असते. जसं की फुलकोबीची भाजी आहे, फोडणीचं वरण आहे किंवा आलू मटर आणि मखानाची भाजी आहे. तर मी अशा पद्धतीने मखाना बऱ्याच भाज्यांमध्ये वापरत असते आणि मखाना किती हेल्दी आहे हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तर मी आता झाकण ठेवून मंद आचेवर भाजी ही शिजू देणार आहे छानपैकी. वरण भाताचा कुकरसुद्धा झालेला आहे आणि मी कणिक मळून ठेवलेली होती. तर आता पोळ्या पण तयार करून घेत आहे एका बाजूला मी.
पोळ्या तयार करता करता एका बाजूला मी भाजीकडे पण लक्ष देत आहे, कारण अधूनमधून भाजी परतत राहायची आहे, म्हणजे ती बुडाला लागत नाही, जळत नाही. आणि भाजीमध्ये जर आवश्यक असेल तरच पाणी घालायचं, आणि पाणी जर घालण्याची गरज नसेल भाजीमध्ये तर अगदी मंद आचेवर भाजी शिजू द्यायची, म्हणजे खूप छान प्रकारे शिजल्या जाते आणि भाजीची चवसुद्धा खूप छान लागते. पोळ्या करता करता माझं भाजीकडे सुद्धा लक्ष आहे, तर मी भाजी बघून घेते. आणि आता भाजी पण छान शिजलेली आहे. वरून मी कोथिंबीर घालून घेते आणि आपल्या बाकीच्या राहिलेल्या ज्या पोळ्या आहेत त्या करून घेत आहे. तर आजचं हे असं सिंपल जेवण होतं. फुलकोबीची भाजी, वरण भात आणि पोळ्या. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तर मला कमेंट करा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.